पतीच्या मृत्यूनंतर मला कॅन्सर झाला. मात्र सासूने माझा इलाज करून घेतला नाही. ती म्हणाली ही आपोआपच मरेल. तेच बरे. मी हिच्यावर पैसे का वाया घालवू? या अवस्थेत सुद्धा सासूने मला नोकरासारखे कामाला लावले होते. आज नणंदेच्या होणाऱ्या नवऱ्याचे कुटुंब जेवणासाठी आले होते. मी स्वयंपाकघरात त्यांच्यासाठी जेवण बनवत होते. जेव्हा बिर्याणी वाढायला गेले तेव्हा ती माझ्या हातातून खाली पडली. त्याच क्षणी सासूने मला जोरात एक थप्पड मारली. माझ्या तोंडातून रक्ताची उलटी झाली. त्यावेळी माझे काळीज तोंडाशी आले. नणंदेचा होणारा नवरा रागाने उभा राहिला. तो म्हणाला मी हिच्याशी लग्न करणार नाही. माझे नाव मेघा आहे. माझे वडील विटांच्या भट्टीवर मजुरी करत होते. घरची परिस्थिती चांगली नव्हती. वडिलांनी माझे लग्न त्यांच्या मित्राच्या मुलाशी समीरसोबत लावून दिले होते. त्यांनी आमच्यावर दया दाखवून हुंडा घेतला नव्हता. समीरची आई तसेच बहीण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी बदलल्या. सकाळी मी स्वयंपाकघरात गेले तेव्हा सासू डोळे वटारून म्हणाली सुनबाई आमच्या घरात उशिरा झोपण्याची सवय नाही. आजपासून हे स्वयंपाकघर तुझ्याच ताब्यात राहील. मी होकार दिला. कामाला लागले. समीर माझी खूप काळजी घेत होते. एक दिवस वडील मला भेटायला आले. माझ्या गालावरच्या थप्पडीच्या खुणा पाहून ते रडू लागले. केवळ एक ग्लास फुटल्यावर सासूने मला मारले होते. वडिलांनी मला छातीत घट्ट धरले. ते म्हणाले मुली आज माझा भाऊ जिवंत असता जो आमच्यापासून वेगळा झाला तर कदाचित तुझी अवस्था अशी नसती. मी विचारले कोणते भाऊ? वडिलांनी डोळे पुसले. विषय टाळला. थोड्या वेळाने ते निघून गेले. माझी नणंद प्रिया सकाळी विद्यापीठात जात असे. स्वतःला ती आकाशातील परी समजत होती. तिच्यात प्रचंड गर्व होता. घरातील सर्व कामांची जबाबदारी माझ्यावर होती. मी ते आनंदाने करत होते. अशाच प्रकारे लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाले. आमच्या लग्नाच्या वाढदिवशी समीर म्हणाले संध्याकाळी तयार रहा. मी आज ऑफिसमधून लवकर येईन. मग आपण बाहेर जेवायला जाऊ. मी हसून त्यांच्याकडे पाहिले. ते ऑफिसला निघून गेले. संध्याकाळी मी घरची कामे लवकर पूर्ण केली. स्वतःला तयार करत असतानाच अचानक नणंद रडत खोलीतून बाहेर आली. कुणीतरी तिच्या फोनवर कळवले होते की समीरचा अपघात झाला आहे. तिची किंकाळी ऐकून मी धावत बाहेर आले. सासू अर्धवट पूजा सोडून बाहेर आले. ती म्हणाली काय बडबड करतेस? माझ्या मुलाला काय झाले? नणंद रडत म्हणाली आई रुग्णालयातून फोन आला होता. ते म्हणत होते की स्थिती फार नाजूक आहे. आम्ही सर्व वेड्यासारखे रुग्णालयात पोहोचलो. आपत्कालीन विभागाबाहेर गर्दी होती. डॉक्टर बाहेर आला. सासूने झडप घालून त्याची कॉलर पकडण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली डॉक्टर माझा मुलगा कसा आहे? सांगा तो ठीक आहे ना? डॉक्टरांनी मान खाली घातली. जड आवाजात म्हणाले आम्हाला माफ करा. रुग्णाच्या डोक्याला फार खोल जखम होती. आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. या एका वाक्याने माझे जग अंधारले. सासू तिथेच जमिनीवर कोसळली. छाती पिटत रडू लागली. ती ओरडत होती माझा सिंहासारखा तरुण मुलगा गेला. मी भिंतीला टेकून उभी होते. माझ्या घशातून आवाज निघत नव्हता. फक्त डोळ्यांतून अश्रू वाहत होते. समीरचे वचन आठवत होते की ते संध्याकाळी लवकर येणार होते. ते आले खरे. मात्र कापडात गुंडाळलेली देहयात्रा घरात पोहोचली. घरात एकच आक्रोश झाला. शेजारपाजारच्या स्त्रिया जमा झाल्या. प्रेत उचलण्याआधीच सासूचे वागणे माझ्याशी बदलू लागले. मी समीरच्या चेहऱ्याजवळ बसून रडत होते. सासूने माझा हात पकडला. जोरात झटकले. ती ओरडली दूर हो अपशकुनी. माझ्या मुलाला खाल्लेस. अजून वर्षही पूर्ण झाले नाही. तू माझे घर उद्ध्वस्त केलेस. हे सगळे तुझ्या अपशकुनी पावलांचे फळ आहे. सासूने सर्वांसमोर मला ढकलले. काही स्त्रियांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या ताई शहाणपणाने वाग. ही देवाची इच्छा होती. मुलगी तर स्वतः विधवा झाली आहे. मात्र सासूच्या डोळ्यांत द्वेषाची ज्वाला पेटलेली होती. ही जेव्हापासून माझ्या घरात आली आहे तेव्हापासून धंदा मंदावला आहे. आणि आज माझा मुलगाच निघून गेला. ही डाईन आहे. प्रेत नेल्यानंतर आई आणि बाबा मला घ्यायला आले. बाबांचा चेहरा पिवळसर झाला होता. ते खूप अशक्त दिसत होते. समीरच्या दुःखाने त्यांनाही मोडून टाकले होते. मुली आता इथे काय उरले आहे? आमच्यासोबत चल. असे म्हणत बाबांनी माझ्या डोक्याचे चुंबन घेतले. मी माझे सामान आवरू लागले तेव्हा माझी नजर माझ्या 3 अविवाहित बहिणींवर पडली. त्या एका कोपऱ्यात घाबरून उभ्या होत्या. बाबांचे काम बंद झाले होते. ते आता वृद्ध झाले होते. समीरच कधीकधी बाबांची मदत करत होते. आता मीही विधवा होऊन परत गेले असते तर त्यांचे ओझे कसे उचलले गेले असते? माझ्यामुळे माझ्या बहिणींची लग्नेही थांबली असती. मी ओढणीने अश्रू पुसले. निर्णय घेतला. बाबांकडे जाऊन म्हणाले बाबा मी जाणार नाही. हेच माझे घर आहे. इथे समीरच्या आठवणी आहेत. आई रडत म्हणाली मेघा तू इथली तुझ्या सासूची वागणूक पाहतेस ना? त्या तुला जगू देणार नाहीत. मी म्हणाले आई देव मोठा आहे. मी सहन करीन. तुम्ही फक्त प्रार्थना करा.
मनावर दगड ठेवून मी त्यांना परत पाठवले. आई बाबा रडत घरी गेले. दरवाजा बंद होताच मला जाणवले की मी सिंहांच्या गुहेत एकटी राहण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्याच सकाळी सासू माझ्या खोलीत आली. मी देवाचे पुस्तक वाचत बसले होते. ती म्हणाली, ऐक महाराणी, तो काळ गेला जेव्हा माझा मुलगा तुझे नखरे सहन करायचा. आता या घरात राहायचे असेल तर नोकराणीसारखे काम करावे लागेल. मोफत भाकऱ्या खाण्याचीही जागा नाही. उठ, साफसफाई कर. मी शांतपणे मान खाली घातली, स्वयंपाकघराकडे गेले. प्रिया खुर्चीवर पायावर पाय टाकून बसली होती. सफरचंद खात होती. मला पाहताच म्हणाली, वहिनी, माझ्या खोलीचीही साफसफाई करून द्या. मला धुळीची ॲलर्जी आहे म्हणून मी स्वतः करणार नाही. तिच्या बोलण्यात तेच विष होते जे सासूच्या शब्दांत होते. मला समजले होते की समीर गेल्यानंतर माझ्या डोक्यावरची इज्जतीची छप्पर काढून घेतली गेली आहे. आता या घरात श्वास घेण्याची किंमतही अपमान सहन करून मोजावी लागणार होती. मात्र मला हे माहीत नव्हते की ही तर फक्त सुरुवात होती. अजून तर असे अत्याचार कोसळणार होते ज्यांचा मी विचारही केला नव्हता. दिवस आठवड्यांत बदलत होते. आठवडे महिन्यांत जात होते. माझ्यासाठी प्रत्येक जाणारा क्षण एखाद्या शिक्षेसारखा होता. समीरला जाऊन फारसा काळ झाला नव्हता. तरी या घरात माझी किंमत घरची सून नसून विनामूल्य काम करणाऱ्या मोलकरणीसारखी झाली होती. मी पहाटे उठत असे, झाडू पोछा करत असे, नाश्ता बनवत असे. सासू नणंद उठेपर्यंत वाट पाहत असे. एका सकाळी मी स्वयंपाकघरात भांडी धुत होते तेव्हा सासूचा आवाज घुमला. ए महाराणी, नाश्ता कधी मिळणार आहे? आजही उपाशी मारायचा विचार आहे का? मी घाईघाईने हात पुसले, ट्रे घेऊन डायनिंग टेबलकडे गेले. प्रिया आधीच खुर्चीवर बसली होती. थरथरत्या हातांनी मी चहाचा कप सासूच्या पुढे ठेवला. तिने घोट घेतला. लगेचच गरम चहा कपासह जमिनीवर आपटला. हे काय आहे? एवढी साखर? मला मधुमेह व्हावा म्हणून? मीही मरावी म्हणून? म्हणजे या घरावर तुझे राज्य चालावे? ती किंचाळली. मी घाबरून मागे सरकले. नाही आई, मी नेहमी इतकीच साखर टाकली होती. पुढे बोलतेस? सासूने रागाने मला घुरले. अपशकुनी कुठली? हिच्या येण्यापासून घरातली भरभराट उठून गेली आहे. माझे हसते खेळते घर उजाड करून टाकलेस. तुझे हे अपशकुनी तोंड घेऊन इथून का निघून जात नाहीस? आमच्या छातीवर मूग का तळतेस? मी शांतपणे तिचे हे विषारी शब्द ऐकत राहिले. खाली वाकून तुटलेल्या पेल्याचे तुकडे उचलू लागले. माझ्या डोळ्यांतून अश्रू गळून जमिनीवर पडत होते. माझ्याकडे जाण्यासाठी कुठेही ठिकाण नव्हते. मी परत गेले असते तर गरीब आईवडिलांवर ओझे झाले असते. लहान बहिणींचे मार्गही अडले असते. म्हणून मी शांततेलाच अंगावर ओढून घेतले होते. माझ्या पतीच्या मृत्यूला 6 महिनेही पूर्ण झाले नव्हते. तेवढ्यात घरात एका नव्या आनंदाची बातमी आली. एके दिवशी प्रिया विद्यापीठातून आली. तिचा चेहरा आनंदाने उजळला होता. ती म्हणाली, आई, तुला माहीत आहे, कॉमिस्टर देशमुखांनी माझा हात मागितला आहे. हे सांगताना ती फार उत्साहात होती. सासूच्या आनंदाला सीमा राहिली नाही. ती म्हणाली, अरे वा, हे तर खूप चांगले कुटुंब आहे. मुलगा काय करतो? मुलगा अमेरिकेतून शिक्षण घेऊन आला आहे. आई, ते लोक खूप श्रीमंत आहेत. त्यांचा स्वतःचा मोठा व्यवसाय आहे. प्रियाने अभिमानाने मान उंचावली. हे ऐकून मला फार दुःख झाले. अजून माझ्या पतीच्या मृत्यूला 1 वर्ष सुद्धा झाले. तो त्यांचा एकुलता एक मुलगा होता. तरीही हे लोक आपल्या मुलीच्या लग्नाच्या आनंदाची तयारी करत होते. त्यानंतर मी विचार केला की या जगाच्या रीती अशाच असतात. कुणाच्या जाण्याने आयुष्य थांबत नाही. मुलाच्या आनंदाला आईसाठी मोठे स्थान असते. संध्याकाळी पाहुणे येण्याची वेळ ठरली. सासू माझ्या खोलीत आली. कठोर स्वरात म्हणाली, खबरदार, पाहुण्यांसमोर बाहेर यायचे नाही. तुझा हा अपशकुनी चेहरा माझ्या मुलीच्या आनंदावर पडू देऊ नकोस. तू फक्त स्वयंपाकघरात राहशील. तिथूनच चहा पाणी पाठवशील. समजले का? मी मान खाली घालून म्हटले, हो ठीक आहे. संध्याकाळी पाहुणे आले. मुलीची आई आली. बहिणी आल्या. त्यांनी प्रियाला पाहिले. पसंत केले. मुलगा अमेरिकेत असल्यामुळे तो आधुनिक विचारांचा होता. म्हणून त्यांनी लगेच साखरपुडा करायची इच्छा व्यक्त केली. पाहुणे निघून गेल्यावर प्रियाचा आनंद पाहण्यासारखा होता. मी रात्रीचे जेवण बनवत होते. ती स्वयंपाकघरात माझ्याकडे आली. म्हणाली, वहिनी, पाहिलंत ना माझे नशीब किती चांगले आहे. मुलगा अमेरिकेतून शिकलेला आहे. आता मी या घरच्या छोट्या मोठ्या अडचणींपासून दूर वेगळ्या जगात राहीन. मी शांत स्वरात म्हटले, अभिनंदन प्रिया. देव तुझे नशीब चांगले करो. तिने तुच्छतेने माझ्याकडे पाहिले. म्हणाली, वहिनी, तुला जळजळ होत असेल ना? मी कुठे जाणार आहे? तू इथेच कुजत राहणार आहेस. पण काय करणार? प्रत्येकाचे नशीब वेगळे असते. तिचे शब्द बाणासारखे माझ्या हृदयात रुतले.
ती किती सहजपणे माझी थट्टा करत होती. तिला हेही आठवले नाही की मी सुद्धा कधी या घरात नववधू बनून आले होते. माझ्याही अनेक आशा होत्या, त्या आता मातीमोल झाल्या होत्या. पुढील काही दिवसांत गोष्ट पक्की झाली. सासूचे वागणे अधिकच निर्दयी झाले. ती वारंवार मला सांगू लागली की तिची मुलगी लाखात एक आहे. माझी इज्जत 2 पैशाची आहे. एक दिवस सासूने मला बोलावले. आदेश दिला, ऐक, मुलाकडचे लोक विधीसाठी येणार आहेत. संपूर्ण घर स्वच्छ असले पाहिजे. जेवणाची व्यवस्था घरातच होईल. कोणतीही कमतरता चालणार नाही. माझं नाक कापल गेलं तर मी तुझी जीभ कापीन. मला समजले की पुढचे दिवस माझ्यासाठी अधिक कठीण असणार होते. नणंदेचे लग्न ठरले होते. मात्र या नात्याच्या आडून माझ्यावर जे अत्याचार होणार होते त्याची मला कल्पनाही नव्हती. हे लोक मला माणूस न समजता भावनांशिवाय चालणारे यंत्र समजत होते. मी असहायतेची मूर्ती बनून माझ्या देवाकडे पाहत होते. कदाचित तोच एखादा चमत्कार घडवेल. मला हे माहीत नव्हते की चमत्कारापूर्वी मला अपमानाच्या खोल दऱ्यांतून जावे लागेल. ज्या दिवशी प्रियाचे लग्न ठरल्याची बातमी पक्की झाली त्या दिवशी घरचे वातावरणच बदलले. आम्ही ही बातमी पचवत असतानाच प्रिया विद्यापीठातून धावत आली. येताच तिने संपूर्ण घर डोक्यावर घेतले. आई, तू कुठे आहेस? लगेच बाहेर ये. फार मोठी खुशखबर आहे. सासू घाबरून खोलीतून बाहेर आली. काय झाले मुली, सर्व ठीक आहे ना? प्रियाचा चेहरा आनंदाने उजळून निघाला होता. ती आपल्या आईच्या गळ्यात पडली. म्हणाली, आई, तू विश्वास ठेवणार नाही. संग्रामचा फोन आला होता. त्याचं प्रमोशन झालं आहे. ते आता असिस्टंट कमिशनर राहिलेले नाहीत. ते डिप्टी कमिशनर झाले आहेत. त्यांना जिल्ह्याचा कार्यभार मिळाला आहे. हे ऐकताच सासूचे पाय जमिनीवर टिकेनासे झाले. तिने ताबडतोब आकाशाकडे हात उचलले. प्रार्थना केली, परमेश्वरा, तुझे लाख लाख आभार. माझी मुलगी आता राज्य करेल. डिप्टी कमिशनरची बायको बनेल. मी एका कोपऱ्यात उभी राहून हे सर्व ऐकत होते. प्रियाने तिरप्या नजरेने माझ्याकडे पाहिले. टोमण्याच्या सुरात म्हणाली, आई, आता माझ्यासमोर प्रत्येकाची किंमत 2 पैशांची आहे. लोक अशा नशिबासाठी तरसतात. माझा नवरा संपूर्ण शहराचा अधिकारी असेल. सासूने अभिमानाने मुलीचे कपाळ चुंबन घेतले. हो, माझी मुलगी आता लोक तर आमच्या चपलांच्या तोडीचेही उरलेले नाहीत. तू बघ, तुझं लग्न मी अशा थाटामाटात करीन की जग बघतच राहील. या बातमीनंतर प्रियांका हिच्या सासरकडून संदेश आला की ते पूर्ण कुटुंबासह जेवणासाठी येणार आहेत, जेणेकरून नात्याला अधिकृत अंतिम स्वरूप देता येईल. सासूची इच्छा होती की त्यांना आपल्या घरी जेवणासाठी बोलवावे, जेणेकरून त्यांना कळेल की हे लोक किती पाहुणचार करणारे आहेत. मुलाकडचे लोक खूप श्रीमंत होते आणि माझी सासू आपली मान उंच ठेवू इच्छित होती. रात्री सासूने मला स्वयंपाकघरात बोलावले. ऐक, परवाच्या दिवशी संग्राम आणि त्याचे घरचे येणार आहेत. किमान 10 प्रकारचे पदार्थ बनले पाहिजेत. श्रीखंड, पुरी, व्हेज बिर्याणी, पुरणपोळी, खीर, प्रत्येक पदार्थ राजेशाही असलाच पाहिजे. मला कुठलीही कमतरता सहन होणार नाही. जेवणात जरा जरी मीठ मिरची कमी जास्त झाली तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. मी घाबरत घाबरत म्हणाले, आई, एवढं सगळं मी एकटी कसं बनवू? मदतीसाठी कोणी येणार आहे का? सासूने डोळे वटारले. का तुझे हात तुटले आहेत का? दिवसभर फुकटच्या भाकऱ्या खात बसतेस. एक दिवस काम करताना जीव निघतोय. मदतीला कोणी येणार नाही. सगळं तुलाच एकटीने करायचं आहे. मला फक्त काम हवं आहे. नशिबाची किती मोठी थट्टा होती की मेजवानीच्या दिवशीच माझी तब्येत खूप बिघडली. तीव्र थंडीमुळे मला प्रचंड ताप चढला होता. माझं शरीर तापत होतं आणि डोकं दुखून फुटल्यासारखं वाटत होतं. सकाळी मी अंथरुणातून उठायचा प्रयत्न करत होते, पण अशक्तपणामुळे पुन्हा कोसळले. मी अजून झोपलेलीच होते तोच सासू वादळासारखी खोलीत घुसली. अरे महाराणी, अजून झोपलेली आहेस? दुपार व्हायला आली आहे आणि स्वयंपाकघर ओस पडले आहे. तुला लाज वाटत नाही का? मी अशक्तपणे उठत म्हणाले, आईमला खूप जोराचा ताप आहे. अंगात ताकद नाही. आज मला सुट्टी द्या. उद्या मी सगळं काम करीन. हे ऐकताच सासूने जोरात माझा हात पकडून मला अंथरुणावरून खाली ओढले. बहाणे करू नकोस. आज माझ्या मुलीचे सासरचे येणार आहेत आणि तू इथे नखरे दाखवत आहेस. माझा मुलगा खाल्लास आणि आता माझ्या मुलीच्या आनंदावर नजर लावू पाहतेस. उठ आणि कामाला लाग, नाहीतर अशी हालत करीन की आयुष्यभर लक्षात राहील. त्यांचं वागणं इतकं क्रूर होतं की मी हादरून गेले. तीव्र तापात माझं शरीर थरथरत होतं, पण त्यांच्या डोळ्यांत किंचितही माया नव्हती. त्यांनी मला ढकलत ढकलत स्वयंपाकघरात नेलं. खबरदार, सगळं जेवण तयार होईपर्यंत स्वयंपाकघरातून बाहेर पाऊल टाकलंस तर तुला पाणी पिण्याची सुद्धा परवानगी नाही. मी डगमगत पावलांनी स्वयंपाकघरात पोहोचले. डोळ्यांसमोर अंधार येत होता तरीही मी भांडी धुवायला सुरुवात केली. थंड पाण्यामुळे ताप आणखीनच वाढला. भांडी धुताना मला आपोआप समीरची आठवण आली. तो असता तर कदाचित मला पाण्याचा ग्लासही उचलू दिला नसता.
आज मात्र मी जनावरांपेक्षाही वाईट आयुष्य जगत होते. मी रडत रडत पदार्थ बनवत होते. मनात येत होतं सगळं सोडून पळून जावं, आईवडिलांच्या घरी जावं. पण मग लहान बहिणींचे निष्पाप चेहरे डोळ्यांसमोर आले. त्यामुळे मी स्वतःला सावरलं. जर मी घरी गेले तर माझ्या विधवा असण्याचा डाग त्यांच्या आयुष्यालाही बाधेल. संध्याकाळ झाली होती. पाहुणे येण्याची वेळ जवळ आली होती. स्वयंपाकघरात पदार्थांचा सुगंध पसरला होता, पण माझ्यासाठी तोही यातना बनला होता. मी भिंतीचा आधार घेऊन स्वतःला पडण्यापासून वाचवलं. मी शेवटचा पदार्थ बनवत होते तोच सासू पुन्हा स्वयंपाकघरात आली. त्यांनी भांड्यांची झाकणं उघडून पाहिली. जेवण तर ठीक दिसतंय, पण लक्षात ठेव, पाहुण्यांसमोर तुझं अपशकुनी तोंड दाखवू नकोस. फक्त जेवण वाढून गायब हो. एखादी गोष्ट कमी पडली तर आजची पूर्ण रात्र तू बाहेर अंगणात थंड जमिनीवर काढशील. तुला खोलीत येऊ देणार नाही. मी घाबरून लगेच मान हलवली. कुठलीही कमतरता होणार नाही आई. बाहेर गाड्या थांबल्याचा आवाज आला. पाहुणे येऊन पोहोचले होते. माझ्या हृदयाचे ठोके वाढले, कारण आता मला जड भांडी उचलून जेवणाच्या टेबलापर्यंत न्यायची होती. तापामुळे माझं शरीर तुटत होतं, तरीही मी धीर एकवटला आणि पहिली डिश उचलली. मला माहीत नव्हतं की पुढचा 1 तास माझ्या आयुष्यात किती मोठं वादळ घेऊन येणार आहे. मी एक शेवटची नजर टाकली, जेणेकरून मला खात्री करता येईल की कुठेही काही कमी राहिलेले नाही. तापाच्या तीव्रतेमुळे माझे पाय थरथरत होते, पण डोक्यात सासूची धमकी घुमत होती की जर एखादी चूक झाली तर संपूर्ण रात्र थंड अंगणात काढावी लागेल. ड्रॉइंग रूममधून पाहुण्यांच्या हसण्याचा आवाज येत होता. सासू आणि प्रिया हीच हसणे सर्वात मोठ्याने ऐकू येत होती, ज्या आपल्या श्रीमंतीचा आणि नशिबाचा डामडोल मिरवत होत्या. मी धीर एकवटून जेवणाचे डोंगे उचलले आणि जेवणाच्या खोलीकडे पावले टाकली. पाहुण्यांमध्ये प्रियाची होणारी सासू, त्यांची मुलगीचेच तो मुलगा संग्राम उपस्थित होता, जो आता डेप्युटी कमिशनर बनला होता. सगळेजण खुर्च्यांवर बसले होते. मला पाहताच खोलीत एका क्षणासाठी शांतता पसरली. मी नजर खाली घालून थरथरत्या हातांनी भाताची डिश टेबलावर ठेवली. संग्रामच्या आईने माझ्याकडे नीट पाहिल्यानंतर माझ्या सासूकडे वळून म्हणाली, सिस्टर, ही मुलगी कोण आहे? आधी कधी हिला पाहिलं नव्हतं. काय एखादी नवी नोकराणी ठेवली आहे का? हा प्रश्न ऐकताच माझ्या हृदयावर जणू खंजीर चालला. मी याच घराची सून होते, याच खानदानाची इज्जत होते, पण आज माझी ओळखच पुसली जात होती. माझ्या सासूने अत्यंत बेफिकिरीने उत्तर दिले, अरे नाही सिस्टर, ही दूरची गरीब नातेवाईक आहे. तिचा नवरा मरण पावला होता आणि मागे कोणीच नव्हतं, म्हणून आम्ही दया येऊन तिला आसरा दिला आहे. घरातली छोटी मोठी कामं करते, 2 घास खाऊन राहते. आम्ही तर हे पुण्य समजून करत आहोत. मी स्तब्ध झाले. किती सहजपणे ती खोटं बोलत होती आणि मला घरची नोकराणी म्हणून सादर करत होती. मी संयमाचा घोट घेतला आणि शांतपणे स्वयंपाकघराकडे परतले, जेणेकरून मोठा टोप घेऊन येता येईल. माझ्या डोळ्यांत अश्रू तरळत होते, पण मला ते वाहू द्यायचे नव्हते. मी स्वयंपाकघरातून आमटीचा जड टोप उचलून परत आले. ताप आता माझ्या डोक्यात चढला होता. जसेच मी टेबलजवळ पोहोचलेच अचानक माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. भोवळ इतकी तीव्र होती की माझी पावले डगमगली आणि हातांची पकड सैल झाली. मोठ्या आवाजात गरम आमटीचा टोप माझ्या हातातून निसटून थेट गालिच्यावर पडला. गरम आमटी 4ही बाजूंना पसरली आणि काचेचे तुकडे विखुरले गेले. पाहुणे घाबरून आपल्या आपल्या जागेवरून उठले. हे दृश्य पाहताच माझ्या सासूचा चेहरा रागाने लाल झाला. ती आपल्या जागेवरून उठली आणि विजेसारखी माझ्याजवळ आली. मी काही बोलण्याआधीच, माफी मागण्याआधीच तिने सगळ्यांसमोर पूर्ण ताकदीने माझ्या तोंडावर जोरदार थप्पड मारली. अपशकुनी आंधळी झाली आहेस का? सासूचा आवाज संपूर्ण घरात घुमला. पाहिलंतनं वेहिनबाई म्हणूनच मी हिला पाहुण्यांसमोर आणत नाही. हिने आपली अपशकुनाची छाया इथेही पसरवली. इतका महागडा गालीचा आणि सगळं जेवण वाया घातलं. पाहुणे आश्चर्याने कधी माझ्याकडे कधी माझ्या सासूकडे पाहत होते. माझ्या गालावर सासूच्या बोटांचे ठसे उमटले होते आणि अश्रू आता थांबत नव्हते. सासूचा राग अजूनही शांत झाला नव्हता. तिने माझा हात घट्ट पकडला आणि झटकत म्हणाली, आधी माझ्या तरुण मुलाला खाल्लंस, आता माझ्या मुलीच्या आनंदाला आग लावायला निघाली आहेस. तुला घरात ठेवणं हीच माझी सगळ्यात मोठी चूक होती. मी सांगितलं होतं ना, आज कुठलीही चूक होता कामा नये, पण तू ऐकली नाहीस. संग्राम शांतपणे सगळं पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते, पण माझी सासू स्वतःच्या रागाच्या ओघात वाहतच होती. माझ्या नजरेसमोरून निघून जा. लक्षात ठेव, आजची रात्र तुला घरात आसरा मिळणार नाही. निघून जा. मी रडत रडत जमिनीवर बसले आणि काचेचे तुकडे उचलू लागले. काच माझ्या तळहातात रुतत होती, पण मनाचं दुःख त्याहून कितीतरी जास्त होतं. सगळे पाहुणे मला तुच्छतेने पाहत होते, त्या एकाच व्यक्तीला सोडून ज्याच्या नजरेत त्या क्षणी काहीतरी वेगळंच होतं. मला माहीत नव्हतं की माझा हा पडलेला अश्रू आणि जमिनीवर सांडलेला रस माझ्या नशिबाचा निर्णय घेणार होता. सासू अजून काही बोलणारच होती, तोच अचानक असा एक आवाज आला की सगळेजण स्तब्ध झाले.
सासूचा हात पुन्हा हवेत उंचावला होता. मी भीतीने डोळे बंद केले. मी पुढील थप्पडची वाट पाहत होते, जी माझ्या आत्म्याला आणखी जखमी करणार होती. पण तो थप्पड माझ्या गालापर्यंत पोहोचलाच नाही. हॉलमध्ये एक गडगडणारा अधिकारपूर्ण आवाज घुमला, ज्याने तिथे उपस्थित प्रत्येकाला थांबवले. बस करा, खूप झालं. हा आवाज दुसऱ्या कोणाचाही नव्हता, तो डेप्युटी कमिशनर संग्रामचा होता. मी घाबरून डोळे उघडले. संग्राम आपल्या खुर्चीवरून उभे राहिले होते आणि त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्यांची आई आणि बहीणही आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होत्या. माझ्या सासूचा हात हवेतच अडकून राहिला. ती गडबडून संग्रामकडे पाहू लागली. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. बेटा, तू का त्रास करून घेतोस? हे तर घरातले साधे प्रश्न आहेत. या नोकराणींना सरळ करण्यासाठी कधी कधी कडकपणा दाखवावा लागतो. तू बस, जेवण थंड होत आहे. सासूने हसण्याचा अपयशी प्रयत्न केला. नोकराणी? संगमने प्रश्नार्थक नजरेने सासूकडे पाहिले, नंतर पावले टाकत माझ्याजवळ आला. मी जमिनीवर बसून काचेचे तुकडे मुठीत दाबून थरथरत होते. संग्रामने माझ्या सासूच्या डोळ्यांत डोळे घालून सांगितले, थोड्याच वेळापूर्वी तुम्ही म्हणालात की ही तुमची दूरची नातेवाईक आहे. मग तुम्ही तुमच्या नातेवाईकांशी असा व्यवहार करता का? आणि जर ही नोकराणी असली तरी काय नोकर माणूस नसतो का? हे ऐकताच प्रिया लगेच आपल्या आईच्या बाजूने बोलू लागली. संग्राम, तुम्ही या 2 पैशांच्या बाईमुळे आमच्यावर राग धरत आहात. तुम्हाला माहीत नाही ही किती उद्धट आहे. तिने मुद्दाम रस्सा सांडला आहे जेणेकरून आमचा आनंद बिघडावा. संग्रामने कडव्या नजरेने प्रियाकडे पाहिले. मुद्दाम? तू आंधळी आहेस का? गेल्या अर्ध्या तासापासून मी हिला पाहतो आहे. ही मुलगी तापाने होरपळत आहे. हिचे हात थरथरत आहेत. चेहरा पिवळा पडलेला आहे. हिला विश्रांतीची गरज होती, पण तुम्ही लोकांनी हिला एखाद्या बेकार छावणीतील कैद्याप्रमाणे ठेवले आहे. संग्रामचे शब्द ऐकताच सासूच्या पायाखालची जमीन सरकली. ती लगेच खुलासे द्यायला लागली. अरे बेटा, तू चुकीचं समजतो आहेस. आम्ही तिला खूप प्रेमाने ठेवतो. आज फक्त काम जास्त होतं म्हणून तिला सांगितलं. संग्रामने सासूचे बोलणे मध्येच तोडले. सगळ्यांसमोर हिला थप्पड मारणे आणि अपमान करणे हे प्रेम आहे का? हिला अपशकुनी म्हणणे हे प्रेम आहे का? मी इथे नातं जोडण्यासाठी आलो होतो, पण मला माहीत नव्हतं की मी कसाई लोकांच्या घरी आलो आहे. हे वाक्य ऐकताच प्रियाच्या हातातून प्लेट खाली पडली. संग्राम, तुम्ही हे काय बोलत आहात? संग्रामने ठामपणे उत्तर दिले, मी जे बोलतो आहे ते अगदी बरोबर आहे. जे लोक स्वतःच्या घरातील इज्जत आणि कमकुवत लोकांचा आदर करू शकत नाहीत, ते दुसऱ्याला काय इज्जत देणार? मला वाईट वाटतं, पण अशा जुलमी घराण्यात मी नातं जोडू शकत नाही. सासू रडत रडत संग्रामसमोर हात जोडू लागली. बेटा, असं करू नकोस. आमच्या इज्जतीची माती होईल. लोक काय म्हणतील की साखरपुडा होण्याच्या दिवशीच नातं तुटलं. माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद होईल. संग्रामने माझ्याकडे बोट दाखवत उत्तर दिले. आयुष्य तर तुम्ही या मुलीचं बर्बाद करत आहात. पण एक गोष्ट सांगा, ही खरंच तुमची नातेवाईक आहे का? कारण ज्या तिरस्काराने तुम्ही म्हणालात की हिने तुमचा मुलगा खाल्ला, त्यावरून तर असं वाटतं की हिचा या घराशी फार खोल संबंध आहे. सासू गप्प झाली. तिची जीभ जणू गोठली. ती सत्य सांगायला घाबरत होती, पण संग्रामच्या व्यक्तिमत्वाचा दरारा इतका होता की ती खोटंही बोलू शकत नव्हती. तेवढ्यात मी धैर्य करून शांत आवाजात म्हणाले, मी यांची सून आहे. यांच्या दिवंगत मुलगा समीर याची विधवा. माझे हे शब्द जणू स्फोट झाल्यासारखे होते. संग्रामने दचकून माझ्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यांत आश्चर्य आणि दुःखाचा महासागर उसळला. विधवा? संग्रामने हळूच शब्द उच्चारला. तर हा प्रकार आहे. संग्रामने एक दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या आईला म्हणाला, आई चल इथून. आता इथे थांबण्याचं काहीच कारण उरलेलं नाही. प्रिया आणि सासूच्या रडण्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करून संग्राम आपल्या कुटुंबासह तिथून निघून गेला. त्यांच्या जाण्याबरोबर घरात मृत्यूची शांतता पसरली, जणू एखाद्या मोठ्या वादळाची चाहूल. मला कल्पनाही नव्हती की संग्रहाची असं जाणं माझ्यासाठी यातनाच ठरेल, पण निसर्गाने माझ्यासाठी काहीतरी वेगळाच निर्णय घेतलेला आहे, जो सगळ्यांच्या कल्पनेपलीकडचा आहे. संग्राम आणि त्याचे घरचे गेल्यावर घरावर जणू संकट कोसळेल. गाडीचा आवाज मंदावताच माझी सासू जखमी वाघिणीसारखी माझ्याकडे वळली. तिच्या डोळ्यांत रक्त उतरले होते. तिने माझे केस पकडले आणि मला जमिनीवर ओढत नेले. ती ओरडली, खुश आहेस ना आता? तुझं काळीज थंड झालं ना? माझ्या मुलीचं घर उद्ध्वस्त करून तुला आता शांती मिळाली? मी सांगितलं होतं ना की तुझा अपशकुनी चेहरा दाखवू नकोस, पण तू मुद्दाम हे नाटक रचलं. मी वेदनेने किंचाळत होते. तापाच्या तीव्रतेमुळे माझं शरीर आगीसारखं तापत होतं. आई देवाची शपथ, मी काहीच केलं नाही. मला चक्कर आली होती. माझ्यावर विश्वास ठेव. तेवढ्यात प्रिया रडत आपल्या खोलीतून बाहेर आली आणि माझ्यावर बरसली. आई ही डाईन आहे, डाईन. हिने मत्सरापोटी माझं नातं तोडलं आहे. हिला सहन होत नव्हतं की मी अधिकाऱ्याची बायको बनते आहे. हिला आत्ताच या क्षणी घराबाहेर काढ. सासूने माझा हात पकडून मला अंगणाकडे ढकलले. बाहेर कडाक्याची थंडी होती आणि थंड वारे वाहत होते.
तिने मला अंगणाच्या मधोमध ढकलून पाडले. ती म्हणाली, तुझी शिक्षा हीच आहे की आजची पूर्ण रात्र तू याच थंड जमिनीवर काढशील. आत यायचा प्रयत्न केलास तर तुझे पाय मोडून टाकीन. इथेच सड आणि मर. सकाळपर्यंत जिवंत राहिलीस तर तेव्हा पाहू. हे बोलून तिने जोरात दरवाजा बंद केला आणि कडी लावली. मी बंद दरवाजाकडे पाहतच राहिले. अश्रूंनी माझा चेहरा धूसर झाला होता. मी गुडघ्यात डोकं घातलं आणि थंडीने कुडकुडू लागले. ताप डोक्यात चढला होता आणि दात वाजत होते. समीरची खूप आठवण येत होती. तो असता तर मला वाराही लागू दिला नसता. रात्र कसाबशी यातनासारखी गेली. कधी शुद्ध होती, कधी बेशुद्ध होत होते. सकाळच्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने दरवाजा उघडला. सासू बाहेर आली. तिच्या हातात माझी छोटीशी पिशवी होती, ज्यात माझे थोडेसे कपडे होते. तिने ती पिशवी माझ्या तोंडावर फेकली. उठफार झालं नाटक. आता एक क्षणही मी तुला या घरात सहन करणार नाही. आत्ताच इथून निघून जा. जाऊन रस्त्यावर भीक माग किंवा आपल्या गरीब बापाच्या डोक्यावर जाऊन मर. मला काहीही फरक पडत नाही. मी थरथरत्या हातांनी पिशवी उचलली. पायांमध्ये उभं राहण्याची ताकद नव्हती, पण इज्जत वाचवण्यासाठी तिथून निघणंच योग्य होतं. मी भिंतीचा आधार घेऊन स्वतःला उभं केलं. मी गेटकडे पहिलं पाऊल टाकणार इतक्यात अचानक दारावर टकटक झाली. सासू आणि प्रिया दचकल्या. इतक्या पहाटे कोण असू शकतं? सासूने प्रियाकडे इशारा केला की मला बाजूला लपव, पण तोपर्यंत उशीर झाला होता. नोकराणीने दार उघडलं. समोर तो उभा होता. तोच संग्राम जो काल रात्री नातं तोडून गेला होता. त्याच्या चेहऱ्यावर गंभीरता होती आणि डोळ्यांत एक वेगळीच चमक. सासू त्याला पाहून गडबडली. बेटा, तू इथे काय करतो आहेस? काल तर सगळं संपवून गेलास ना? संग्रामने माझ्याकडे एक नजर टाकली. मी थंडीने कुडकुडत होते आणि तापाने थरथरत होते. माझी अवस्था पाहून त्याची मूठ घट्ट आवळली. तो म्हणाला, आंटी, मी सगळं संपवून गेलो होतो, पण एक गोष्ट अपूर्ण राहिली होती. संग्रामने ठाम आवाजात सांगितले. मी पूर्ण रात्र झोपलो नाही. हृदयावर एक ओझं होतं. तेच उतरवायला आलो आहे. प्रियाच्या डोळ्यांत आशेची किरण चमकली. तुम्ही माफी मागायला आला आहात का? संग्राम, तुम्ही तुमचा निर्णय बदलला आहे का? मला माहीत होतं तुम्ही मला सोडून जाऊ शकत नाही. संग्रामने प्रियाच्या प्रश्नाला उत्तर दिले नाही. तो थेट माझ्याजवळ आला. सासू ओरडली, बरदारया, अपशकुनी जवळ जाऊ नकोस. आम्ही तिला घरातून काढत आहोत. ती याच लायकीची आहे. संग्रामने वळून सासूकडे पाहिले आणि असे वाक्य बोलला की जमीन आसमान हादरले. जिला तुम्ही घरातून काढत आहात तर तिलाच घ्यायला मी आलो आहे. सासू आणि प्रिया दगडासारख्या स्तब्ध झाल्या. त्यांच्या कानांवर विश्वास बसेना. मी स्वतःही आश्चर्याच्या समुद्रात बुडाले होते. हा अनोळखी माणूस जो कालपर्यंत मला ओळखतही नव्हता, तो माझ्यासाठी परत का आला आहे? तो माझ्यावर दया करत आहे का? की हा विषय काही वेगळाच आहे? मला काय माहीत होते की संग्रामचे परत येणे फक्त सहानुभूती नव्हते, तर असे एक नाते होते जे शतकांपासून लिहिले गेले होते. संग्रामच्या तोंडून हे वाक्य ऐकून की तो मला घेऊन जाण्यासाठी आला आहे, माझ्या सासूच्या व प्रियाच्या चेहऱ्याचा रंग बदलून गेला. सासूने जोरात खळखळून हसणे केले. जणू संग्रामच्या मानसिक स्थितीवर तिला शंका आली होती. तू शुद्धीत आहेस ना बेटा? वाटते तू माझे बोलणे ऐकले नाहीस. ही माझ्या मुलाची विधवा आहे. हिने माझे हसते खेळते घर उद्ध्वस्त केले आहे. तिला घेऊन जाऊन तू काय करणार आहेस? आपल्या घरात नोकराणी म्हणून ठेवणार आहेस का? सासूने विष ओकणाऱ्या भाषेत म्हटले. संग्रामने गंभीरपणे सासूकडे पाहिले व अत्यंत ठामपणे बोलला की नाही आंटी, मी तिला नोकराणी बनवून घेऊन जाणार नाही. मी तिला सन्मान देण्यासाठी आलो आहे. मी तिच्याशीच लग्न करणार आहे. हे शब्द एखाद्या स्फोटापेक्षा कमी नव्हते. प्रियाच्या तोंडून नकळत किंकाळी फुटली. लग्न? संग्राम, तुम्ही वेडे झाला आहात. माझ्यासारखी शिकलेली व सुंदर मुलगी सोडून या अज्ञानी व विधवा बाईशी लग्न करणार आहात? ही तर आमच्या घरची नोकराणी होण्याच्याही लायकीची नाही. संग्रामने रागाने प्रियाला गप्प राहण्याचा इशारा केला व म्हणाला, बस, आता एक शब्दही नाही. सौंदर्य चेहऱ्यात नसते, ते माणसाच्या चारित्र्यात व सहनशक्तीत असते, जे तुमच्यात मला कुठेही दिसले नाही. माझी सासू रागाने थरथर कापू लागली. ती माझ्याजवळ आली व ओरडून म्हणाली की ही माझ्या मुलाची विधवा आहे. तुम्ही काय बोलत आहात? लोक काय म्हणतील? डिप्टी कमिशनर एका विधवेशी लग्न करत आहे, जिचा नवरा काही महिन्यांपूर्वीच मरण पावला आहे. तुला जगात दुसरी कोणतीही मुलगी मिळाली नाही का? संग्राम एक पाऊल पुढे आला व पूर्ण ताकदीने म्हणाला की मी जे बोलत आहे ते पूर्णपणे बरोबर आहे. तुमच्या मुलाची विधवा आहे तर काय झाले? विधवेला जगण्याचा किंवा दुसरे लग्न करण्याचा हक्क नसतो का? आपला धर्म व आपला कायदा तिलाच तो हक्क देतो. मी तिच्याशी लग्न करणार आहे, कारण काल रात्री तिच्या डोळ्यांत मी जी लाज व वेदना पाहिल्या त्यांनी मला हा निर्णय घ्यायला भाग पाडले आहे. मी भिंतीला टेकून हे सर्व ऐकत होते व मला विश्वास बसत नव्हता की हे सर्व वास्तव आहे. तापामुळे माझे डोके फिरत होते, पण
पण संग्रामची वाक्ये माझ्या हृदयाला एक विचित्र शांतता देत होती. प्रियाने रडत म्हटले की मी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. या अपशकुनी बाईने माझ्यावर काहीतरी जादू केली आहे. संग्राम, ही बाई फार चलाख आहे. तिने स्वतःला पीडित दाखवून तुम्हाला फसवले आहे. गप्प बस. संग्रामच्या आवाजात अशी गर्जना होती की प्रिया भीतीने गप्प झाली. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे की तुम्ही लोक तिच्याशी कसा व्यवहार करता. जे लोक आपल्या स्वतःच्या भावजेला प्राण्यांसारखे अंगणात फेकू शकतात, ते माझ्याकडून निष्ठेची अपेक्षा तरी कशी ठेवू शकतात. मग संग्राम माझ्याकडे वळला. त्याने अत्यंत मृदू स्वरात मला सांगितले की मेघा, तुला या जालिम लोकांजवळ राहण्याची गरज नाही. मी तुला आत्ताच रुग्णालयात घेऊन जाईन आणि मग तुझ्या आईवडिलांच्या घरी जाऊन योग्य पद्धतीने तुझा हक्क मागेन. तू आता एकटी नाहीस. सासूने अडवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, मी तिला इथून जाऊ देणार नाही. ही माझ्या घराची इज्जत आहे. संग्रामने कटू हसत उत्तर दिले की इज्जत तर तुम्ही काल रात्रीच अंगणात फेकली होती. आता ही तुमच्या घराची इज्जत नाही तर माझी होणारी जबाबदारी आहे. बाजूला व्हा. संग्राम पुढे गेला आणि माझी बॅग उचलली. मी डगमगत्या पावलांनी चालण्याचा प्रयत्न केला तर मला चक्कर आली. मी पडणारच होते, पण संग्रामने मला आधार दिला. त्या क्षणी सासू व प्रियाच्या डोळ्यांत जे अपयश व राग होता ते पाहण्यासारखे होते. त्यांनी स्वतःच विणलेल्या कटकारस्थानांच्या जाळ्यात स्वतःला अडकवले होते. संग्राम मला गाडीत बसवून घेऊन गेला. मागे वळून मी त्या घराकडे पाहिले जिथे मी अपमानाचे असंख्य क्षण घालवले होते. मला माहीत नव्हते की संग्राम माझ्यावर इतका मेहेरबान का आहे, पण गाडीत बसताच मला जाणवले की माझ्या डोक्यावरून काळ्या रात्रीची छाया हटत आहे. एक नवी सकाळ उगवणार होती. पण ही नवी सकाळ आपल्या पदरात असे एक गुपित लपवून होती, जे माझे आयुष्य पूर्णपणे बदलणार होते. गाडी माझ्या माहेरच्या गल्लीत थांबली तेव्हा माझे हृदय जोरजोरात धडधडत होते. संग्रामने गाडीचे दार उघडले आणि मला आधार देऊन बाहेर काढले. दारावर टकटक झाली तेव्हा बाबा बाहेर आले. मला या अवस्थेत पाहून त्यांच्या हातातून जपमाळ खाली पडली. मेघा, मुली हे काय हाल करून घेतले आहेत, असे म्हणत त्यांचा आवाज भरून आला. आई धावत बाहेर आली आणि मला मिठीत घेऊन रडू लागली. माझी मुलगी, तुला मारले आहे का? काय झाले ते सांग. संग्राम शांतपणे बाजूला उभा होता. बाबांची नजर त्या अनोळखी प्रभावी व्यक्तीवर पडली तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. बेटा, तुम्ही कोण आहात आणि माझ्या मुलीला या अवस्थेत घेऊन आला आहात? संग्रामने आदराने नमस्कार केला आणि पुढे येऊन बाबांचा हात धरला. काका, मी संग्राम आहे. ज्या नरकातून मेघाला काढून आणले तिथे तिची कदर केली जात नव्हती. मी तुमच्याशी एक फार महत्त्वाची गोष्ट बोलायला आलो आहे. बाबांनी आम्हाला आत बसायला सांगितले. खोलीत बसून संग्रामने काल रात्री आणि आज सकाळी जे घडले ते सर्व सांगितले. आई बाबा हे ऐकून हादरले की त्यांची मुलगी कोणत्या परिस्थितीतून जात होती. मग संग्रामने क्षणभर थांबून गंभीरपणे सांगितले की काका, मला माहीत आहे हा वेळ योग्य नाही, पण मी मेघाला एकटी सोडू इच्छित नाही. मी तुमच्या मुलीशी लग्न करू इच्छितो. मी वचन देतो की तिचा जो हक्क आहे त्या सर्व सुखांचा मी तिला मान देईन. आई बाबा स्तब्ध झाले. बाबांनी पाणावलेल्या डोळ्यांनी संग्रामकडे पाहिले आणि म्हणाले, बेटा, तू डिप्टी कमिशनर आहेस आणि आम्ही गरीब लोक आहोत. मेघा विधवा आहे. लोक काय म्हणतील? तुझ्या घरचे मान्य करतील का? संग्राम हसून म्हणाला, लोकांचे काम बोलणे आहे. मी माझ्या निर्णयाची जबाबदारी स्वतः घेतो. माझ्यासाठी मेघा विधवा असणे कोणताही दोष नाही. मला फक्त तुमची परवानगी हवी आहे. बाबांनी माझ्याकडे पाहिले. मी नजर खाली घातली. माझ्या मनात समीरची आठवण होती, पण संग्रामचे उपकार आणि त्याची प्रामाणिक भावना नाकारण्यासारखी नव्हती. मी शांतपणे मान हलवली. बाबांनी संग्रामच्या डोक्यावर हात ठेवला. परमेश्वर तुला खुश ठेवो बेटा. तू माझ्या बुडत्या होडीला किनारा दिलास. त्यात संध्याकाळी साधेपणाने मंदिरात आमच लग्न झालं. दुसरीकडे मुलीसाठी कोणतेही चांगले नाते मिळत नव्हते. ते हात चोळत राहिले आणि आपल्या कृत्यांवर पश्चात्ताप करू लागले. पण तेव्हा खूप उशीर झाला होता. बाण धनुष्याबाहेर पडला होता. मी देवापुढे साष्टांग नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. मला माझ्या संयमाचे फळ मिळाले होते. समीरच्या मृत्यूनंतर आणि सासूच्या अत्याचारानंतर देवाने मला सन्मान आणि प्रेमाच्या अशा स्थानावर पोहोचवले होते ज्याची मी कल्पनाही केली नव्हती. नक्कीच माणूस प्रयत्न करतो, पण निर्णय देवाचे असतात. जे लोक संयम धरून ठेवतात आणि दुसऱ्यांचा हक्क मारत नाहीत त्यांना देव तिथून देतो जिथून त्यांना अपेक्षाही नसते. जे लोक गर्व आणि जुलूम करतात त्यांचा शेवट नेहमीच बोधप्रद असतो. सन्मान आणि अपमान फक्त देवाच्या हातात आहे. तो ज्याला हवे त्याला सन्मान देतो आणि ज्याला हवे त्याला परीक्षेत टाकतो.